हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज विशेष दिवस आहे. आज कसला दिवस आहे? काय आहे आज? पुनरुत्थानाचा दिवस. हालेलुया. ईस्टर संडे. ईस्टर संडे म्हणजे काय? ईस्टर संडे म्हणजे पुनरुत्थानाचा रविवार. हालेलुया. पुनरुत्थानाचा रविवार. पुनरुत्थान म्हणजे काय? आज आपण जाणून घेऊया. पुनरुत्थान म्हणजे काय? हालेलुया. पुनरुत्थान म्हणजे काय? पुनरुत्थान म्हणजे आमचे शरीर रूपांतर होणं. हालेलुया. मेल्यानंतर आमचं शरीर रूपांतर होणं, त्यालाच म्हणतात पुनरुत्थान. हालेलुया. येशू आमच्यासाठी वधस्तंभावर मेला. गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावर येशू आमच्याकरिता मेला. मरून 3 दिवसानंतर तो पुनरुत्थान झाला. रविवारच्या दिवशी ईस्टर संडे म्हणतात त्याला. पुनरुत्थानाचा रविवार म्हणतात. हालेलुया. पुनरुत्थान म्हणजे मेल्यानंतर आमचं शरीर पुन्हा रूपांतर होणे, त्यालाच म्हणतात पुनरुत्थान. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थान, येशूचं पुनरुत्थान कसं झालं? वचनाच्या द्वारे मी बघून घेऊया. मत्तय अध्याय 28 वचन 1 ते 6 या वचनात देवाचं वचन सांगतं. मत्तय अध्याय 28 वचन 1 ते 6 मध्ये देवाचं वचन सांगते की मगदालिया मरिया आणि येशूची आई मरिया. मगदालिया मरिया आणि येशूची आई मरिया ही दोघे येशूच्या कबरेकडे जातात. हालेलुया. मगदालिया मरिया आणि येशूची आई मरिया शब्बाताच्या दिवसानंतर येणारा दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार. शब्बात म्हणजे काय? कसला दिवस? शब्बात म्हणजे कसला दिवस? कोणाला माहित आहे का? शब्बात म्हणजे शनिवार. हालेलुया. शनिवारचा नंतरचा दिवस कुठला? रविवार. तोच आठवड्याचा पहिला दिवस. हालेलुया. शब्बाताचा नंतरचा दिवस रविवार, त्यालाच म्हणतात आठवड्याचा पहिला दिवस. त्या दिवशी मगदालिया नगराची मरिया आणि याकोब व योसेफाची आई मरिया, ही दोन्ही मरियाच, तिचं पण नाव मरिया, हिचं पण नाव मरिया, पण ती मगदालिया नगराची मरिया आणि याकोब व योसेफाची आईची मरिया, दोन्ही स्त्रिया पहाटे लवकर उठून आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून ते पहाटे येशूला ज्या कबरेत ठेवले होते त्या कबरेजवळ ते मी जातात. दोन्ही ते स्त्रिया त्या कबरेजवळ पोचताच मोठा भूमिकंप होतो. मोठा भूकंप झाल्यासारखा होऊन स्वर्गातून देवदूत उतरून येतो आणि त्या येशूला ज्या कबरेत ठेवलेले असतात त्या कबरेचा तोंडाचा दोंड लोटला जातो बाजूला आणि ते खबर, येशू ज्या कबरेत ठेवली होती ती कबर ओपन होते आणि जो स्वर्गातून उतरलेला देवदूत, तेजोमय रूप, त्याचा प्रकाशमय तेजोमय रूप, आणि ते देवदूताला पाहून पहारे करायला ठेवलेले असतात ना कबरेजवळ, ते पहारेकरे म्हणजे वॉचमॅन, ते पहारेकरे भयभीत होऊन थरथर कापत
त्यांचं शरीर मेलेल्यासारखं शरीर होतं. पहारेकऱ्यांचं शरीर मेलेल्यासारखं होतं आणि ते देवदूत सांगतात मगदालिया मरियाला आणि याकोब योसेफाची आई मरिया यांना, या दोन्ही स्त्रियांना देवदूत सांगतो, तुम्ही ज्याला शोधत आहे तो इकडे नाही. मेलेल्यामध्ये तुम्ही त्याला शोधू नका. तो मेलेला नाही, तर तो मेलेल्यातून उठलेला आहे. तुम्ही ज्याला शोधत आहे तो इकडे नाही, तो त्याला उठविले गेले आहे. तो पुनरुत्थान झाला आहे, तो जिवंत झाला आहे. म्हणून देवदूत त्या स्त्रियांना सांगतो. आणि ते स्त्रिया येऊन जिवंत झालेला आहे आणि तो तुम्हाला गालिलामध्ये तो दिसणार आहे. तुम्ही तिला गालिलात पाहणार जिवंत येशूला. देवदूत सांगितल्यानंतर ते दोन्ही मरिया येऊन येशूच्या सगळ्या शिष्यांना सांगतात, येशू पुनरुत्थान झालेला आहे, तो जिवंत झालेला आहे. म्हणून ते दोन्ही स्त्रिया सांगतात येशूच्या शिष्यांना. हालेलुया. आता पुनरुत्थान म्हणजे काय ते जाणून घेऊया. येशू गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावर, आमच्या पापाकरिता वधस्तंभावर तो मेल्यानंतर त्याला कबरेत ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजय झाला. मेलेल्यातून तो उठला, म्हणजे त्याचं शरीर रूपांतर झालं. पुनरुत्थान होणे म्हणजे त्याचं शरीर रूपांतर होणे. म्हणजे पुनरुत्थान म्हणजे मेल्यानंतर, आमचं शरीर मेल्यानंतर शरीराचा पुनरुत्थान होते. त्यालाच म्हणतात महिमा शरीर, त्यालाच म्हणतात पुनरुत्थानाचा शरीर. पुनरुत्थानाच्या शरीराला कसलंच बंधन नसते. ती एका सेकंदात मुंबई पुण्यामध्ये तेवढं फास्ट जाऊ शकते. ती एका सेकंदामध्ये इकडून मुंबईला जाऊ शकते, इकडून पुण्याला एक मिनिटात, एक सेकंदात जाऊ शकते. ती रूपांतर झालेलं शरीर, आणि त्या शरीराला कसली बंधन नसते. या भिंतीचा हात पार ते जाऊ शकते. पुनरुत्थानाचा शरीर, त्यालाच म्हणतात पुनरुत्थानाचा शरीर. पुनरुत्थान म्हणतात त्याला महिमा शरीर, रूपांतर झालेलं शरीर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू जसा पुनरुत्थान झाला ना, त्याचप्रमाणे जे कोण येशूवर विश्वास ठेवून मेलेले असतात ना, त्यांना सुद्धा एक दिवस पुनरुत्थान आहे. हालेलुया, त्यांना सुद्धा एक दिवस पुनरुत्थान आहे. म्हणजे मेल्यानंतर लवकरच त्यांचा पुनरुत्थान होणार नाही, तर आता मेलेले जे येशूवर विश्वास ठेवून मेलेले असतात ते सुखलोकामध्ये जातात. आणि येशूवर विश्वास ठेवत नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगून, खाऊन पिऊन इच्छेप्रमाणे जीवन जगून मेलेले असतात ते अधोलोकात जातात. नंतर रॅप्चरचा दिवस येतो बघ. येशू जेव्हा मध्य आकाशात उतरून येतो तेव्हा रॅप्चर होते. रॅप्चर झाल्यानंतर जे मेलेले सभामध्ये असलेले सर्व, त्यांचं शरीर रूपांतर होते. पुन्हा रूपांतर म्हणजे पुनरुत्थान होते, रॅप्चर होते. त्यांना उठवले जातात, उठवले जाते. जे अधोलोकातले लोक सुद्धा रूपांतर होऊन येशूच्या समोर थांबतात. सुखलोकातले लोक सुद्धा रूपांतर होऊन येशू समोर थांबतात. अधोलोकातल्या लोकांना येशू न्याय करून नरकात पाठवतो. सुखलोकातल्या लोकांना येशू स्वर्गामध्ये पाठवतो. नरकात गेलेल्यांना अनंत काळाचं मरण, तिकडे हाय तडपत, हाय दुःख संकट भोगत, ती हाय तडपत ते अनंत काळाच्या मरणात ते तडपत राहतात ते. आणि स्वर्गात गेल्यानंतर, सुखलोकातल्या लोकांना स्वर्गात पाठवल्यानंतर त्यांना सुख, शांती, समाधान, खाऊ पिऊ, सोन्याचं घर,
सर्व काही सुखमय जीवन स्वर्गात असते. पुनरुत्थान म्हणजे आमचं शरीर रूपांतर होणे, रूपांतर झाल्यानंतर सार्वकालिक जीवनामध्ये जाणे. हालेलुया. आणि येशूने एका वचनामध्ये सांगितले, जो पण माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तर सुद्धा जगेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना मरणच नाही असं आहे का? नाही. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सुद्धा मरण आहे. शरीर हे मातीचं शरीर, देवाने मातीपासून घडवलेलं शरीर मातीला जायलाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही. देवाने एका वचनामध्ये असं योहान 3:16 मध्ये या वचनात असं सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवनाला अनेक अर्थ आहेत. कधीच मरण नाही. सार्वकालिक जीवनाला अनेक अर्थ आहेत. अर्थ म्हणजे काय? म्हणजे कधीच मरण नाही. याचा अर्थ काय? येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला कधीच मरण नाही, मरणच येणार नाही का? नाही. आमचं शरीर मरेल, मेल्यानंतरचं एक जीवन असते बघा, त्यालाच म्हणतात सार्वकालिक जीवन. शरीराचे मरण सर्वांनाच असते. मेल्यानंतर सुखलोकात जातो, नंतर रॅप्चर होते, नंतर न्याय, येशू न्याय करतो आमचा, नंतर स्वर्गात पाठवतो. स्वर्गात गेल्यानंतर सार्वकालिक जीवनाचा अनुभव भोगायला पाहिजे. हालेलुया. सार्वकालिक जीवन. शरीर पुनरुत्थान होणे म्हणजे कळालं ना? पुनरुत्थान म्हणजे काय ते कळालं ना? मेल्यानंतर आमचं शरीर रूपांतर होणे, त्यालाच म्हणतात पुनरुत्थान. त्या शरीराला कसलंही बंधन नसते. एका सेकंदामध्ये मुंबईला जाऊ शकतो, एका सेकंदात पुण्याला जाऊ शकतो, एका सेकंदात या भिंतीच्या आर पार जाऊ शकतो. हे दारा खिडकी बंद असल्या सुद्धा भिंतीतून आर पार जाऊ शकतो. त्या महिमा शरीराला तेवढी पदरी सामर्थ्य असते. त्या महिमा शरीराला, पुनरुत्थान झालेल्या शरीराला तेवढं सामर्थ्य असते. हालेलुया. आणि ते पुनरुत्थानाचं शरीर जे कोणी येशूवर विश्वास ठेवतात त्यांना भेटते. येशू जसा गुड फ्रायडेच्या दिवशी आमच्या पापाकरिता मेला, म्हणून 3 दिवसाच्या नंतर ईस्टर संडे दिवशी रविवारच्या दिवशी पुनरुत्थान झाला. येशू जसा रूपांतर झाला, त्याचं शरीर जसं रूपांतर झालं, त्याचप्रमाणे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचं सुद्धा एक दिवस शरीर रूपांतर होणार आहे. ते सुद्धा एक दिवस पुनरुत्थान होणार आहे. महिमा शरीर धारण करणार आहे. ते सुद्धा येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनाच सार्वकालिक जीवन भेटते. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांनाच सार्वकालिक जीवन भेटते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन मिळते आणि त्यांचा पुनरुत्थान होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं ना पुनरुत्थान म्हणजे काय? पुनरुत्थान म्हणजे आमचं शरीर रूपांतर होणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळ पण जास्त झालेला आहे. पुनरुत्थान, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना पुनरुत्थान आहे. येशू जसा पुनरुत्थान झाला तसा आम्हाला सुद्धा एक दिवस पुनरुत्थान करणार आहे देव. हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. आमच्या जीवनात देव आशीर्वादित करू दे. ऐकलेल्या सर्व